नालासोपारा विधानसभा आमदार क्षितिज हितेंद्र ठाकूर यांचा 10 जुलै रोजी वाढदिवस। त्या अनुषंगाने वसई विरार महानगरपालिका नवीन कार्यालयाचा उद्घाटन। नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज। सध्या 10 जुलै रोजी वसई विरारमध्ये 2 ठिकाणी चांगला उपक्रम, एक ठिकाणी भूमिपूजन तसेच महानगरपालिका कार्यालयाचा उद्घाटन करण्यात आला। भूमिपूजन करत असताना बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता यांचा वाद बघायला भेटला, पण ठीक दुसऱ्या ठिकाणी वसई विरार महानगरपालिका कार्यालयाचा उद्घाटन या कार्यक्रमात दोघेही पक्ष एकत्र येऊन पालघर लोकसभाचे खासदार आणि बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार एकत्र येऊन कार्यालयाचा रिबीन कापून उद्घाटन केला। पहा राष्ट्रप्रथमची खास बातमी। मीडियाशी बोलताना स्वतः लोकनेते हितेंद्र ठाकूर काय म्हणाले? टोकन म्हणून कलेक्टर ऑफिसला ट्रान्सफर पण झाली। हे हॉस्पिटल काल मुख्यमंत्र्यांबरोबर बसलेला असताना मुख्यमंत्र्यांनी क्षितिज ठाकूर यांना सांगितलं का उद्याला नारळ फोडून टाका, ही बर्थडे गिफ्ट आहे तुम्हाला। त्याच्यामुळे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही विधानभवनात होतो। 6:30-7 वाजता क्षितिजचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही आलो इकडे। तर त्यावेळी कमिशनर महोदय आणि अन्य ते कामाला लागले। घाईमध्ये सगळा हा कार्यक्रम केला। तो पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला का क्षितिजच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करा। 25 कोटीची ऑर्डर म्हणजे जो DR निघाला तो देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी क्षितिज ठाकूर यांच्याच हातात दिलेला। मी तर त्यावेळी हजर पण नव्हतो। सगळ्यात महत्त्वाचं एक आहे, श्रेय कोणाचा हे अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे, त्याच्यावर मला काही चर्चा नाही करायची। अरे जरा थांबा, भूम खाली घे भाई। श्रेयवादामध्ये मला काय पडायचं नाही, अख्खा महाराष्ट्र झाला पाहिजे। ही तर सुरुवात आहे, ही सुरुवात आहे भूमिपूजन। ज्या हॉस्पिटलचं भूमिपूजन केलं ते हॉस्पिटलचं संपूर्ण प्लॅनिंग क्षितिज यांनीच केलंय त्याच्या मनाप्रमाणे। म्हणजे बाहेरचे आर्किटेक्ट बसून ते चुकून मी बोलून गेला 200 खाटाचं, त्या आहेत 400 कॉट। कदाचित 200चं 250 मिळाले, 400चं 500 केलं तर माझी थोडी चूक झाली। एनिवे चूक सुधरवू ही सुरुवात आहे। 50,000 कोटीची कामं येत्या काही महिन्यात चालू होतील वसईत, पालघर जिल्ह्यामध्ये। आज काल उद्घाटन होते हे कळलं, मग श्रेयवाद आला। आता त्यांना सगळ्यांना विनंती आहे जे श्रेयवादात लढतात, कोणती कामं पास झाल्यात ती अगोदर बघून घ्या, म्हणजे आमच्या नारळ फोडायच्या वेळी आमचं श्रेय बोलू नका, तेवढंच। बॅनरही फाडलेला त्यावेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅनरही फाडला। जो तो स्वतःच्या बुद्धीची पूज आहे ना त्याप्रमाणे वाद मला त्याच्या। आता कित्येक होल्डिंग अशा आहेत कार्यकर्त्यांनी लावले, क्षितिज ठाकूर एकटा माझा फोटो नाही, त्याला काय मी फेडायला जाऊ का? हो, ज्याचं जसं प्रेम ते तसे बॅनर करणार। लावा ना, तुम्हाला काय कमी आहेत का? तुम्ही लावू शकतात बॅनर, लावा की नाही, काय मोठी गोष्ट आहे। आचोले हॉस्पिटलचं 19 ऑगस्ट 2021ला मैं देता हूं ना जवाब। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिपूजन ऑनलाईन केलं 19 ऑगस्ट 2021 आचोले मल्टीस्पेशल हॉस्पिटल। मला कोणावरही काहीही बोलायचं नाही। मला एवढंच माहिती आहे का शासन करणार आहे याचा GR परवा सोमवारी निघाला आणि त्यातले 25 कोटी एवढं मला माहिती आहे। आणि 25 कोटीचं ते पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं गिफ्ट आहे आणि तू उद्याला भूमिपूजन करून घे म्हणून ते केलं।
लक्षात आलं का? आता अगोदर भूमिपूजन झालेलं कधी केलेलं 2021 ऑगस्ट. एखादा तरी खड्डा खणला तर तुम्हाला बरं वाटलं असतो. बिजली पहले भी समस्या थी, अब और भी बिल भी समस्या हो. विजेचा प्रश्न असा आहे. काल माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे आपल्या येथील रहिवासी, काही त्यांचे प्रतिनिधी म्हणजे नगरसेवक, व्यापाऱ्यांचे काही प्रतिनिधी होते, शेतकऱ्यांचे आणि त्याचबरोबर इंडस्ट्रीवाल्यांचे. आज आपल्या इकडे 540 मेगावॅट वीज वापरली जाते आणि जी सबस्टेशन कमी आहेत तर त्यातली 2 सबस्टेशन येत्या 1-2 महिन्यात काम चालू होईल. वसईतलं काही भागातलं अंडरग्राऊंड वायरिंगचं काम चालू होईल. पुढची 2 सबस्टेशन आहेत त्याला आणखीन काही वेळ लागेल. 4 महिने लागतील, 6 महिने लागतील. आज जेवढे स्विचिंग स्टेशन, सबस्टेशन वगैरे आहेत त्याच्यापेक्षा जास्तच हे इन्फ्रास्ट्रक्चर येत्या 1-1.5 वर्षात काम चालू झाल्यावर 1-1.5 वर्ष लागते कामाला. तर तेवढं जाईल. त्याच्यामुळे असलेली विजेची समस्या ही संपेल. राहिला बिलाचा, तर ज्यांना चुकीची बिलं आहेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधा. चुकीची बिलं मी बोलतोय, संपर्क साधा, त्याच्यावर आम्ही मदत करू. दुसरं काय? एक शेवटचा प्रश्न आहे की आज वसई विरार शहर महानगरपालिकेचं अद्ययावत आणि खूप मोठं, खूप छान असं कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. यामध्ये सर्व पत्रकारांना केबिन मिळेल नाही, पण आपण कधी मिळेल आणि केव्हा मिळेल आणि कुठे मिळेल? खरंच आहे ना, आता जर आपण आम्ही बघितलं खरंच आहे ना. आमच्या पाठीमागे आम्हाला एक 4 खुर्च्यांचं आम्हाला कॅबिन दिलंय. अरे बाबांनो, ती फक्त जनरल काउन्सिल कव्हर करण्याकरता सभा आहे, खुर्च्या आहेत. ज्यावेळी जीबी चालू असेल त्यावेळी तिकडे तुम्हाला उभं केलं जाईल, बसवलं जाईल. बसवलं जाईल. इतर वेळी तुम्हाला बसण्याकरता खरंच आहेत ना. हल्ली कोणीही प्रेस म्हणून फिरतो तर आमच्या चेहऱ्याला प्रेस लागते का? कोणत्या चॅनलची प्रेस, कोणत्या पेपरची प्रेस? त्याच्यामुळे थोडं सावध राहूनच जायला लागते ना. मग वाईट वाटेल तुम्हाला, पण कित्येक सगळ्याच ह्याच्यात चांगल्या आणि वाईट माणसं असतात. तसं आता प्रेसमध्ये पण काही बोगस आहेत ना, ब्लॅकमेलर आहेत ना, हे तुम्ही पण कबूल करतील. हो, तुम्हाला देतो बोलल्यावर माझा विषय संपला. तुम्हाला देतो बोलल्यावर माझा विषय संपला. मी मागे पण बोललो, आता पण बोलतो. आज उद्घाटन झाले खऱ्या अर्थाने. कधी